नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 9 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. द फर्स्ट द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2016 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट 2016. दोन्ही 2016ला आलेला क्वेश्चन्स आहे दोन्ही पण. ओके, आणि काय म्हणू शकतो, जस्ट फॉर्म्युला बेस्ड नाही आहे, जस्ट घेतले व्हॅल्यूज पुट केले आपण. ओके, थोडंसं विचारपूर्वक करावं लागतं. मग जे भले हा क्वेश्चन जर तेलंगणा एमसेटचा राहिला तरी या क्वेश्चनची लेवल एक्झॅक्ट नीटसोबत मॅच होण्यासारखी आहे. बघा, तुम्हाला लक्षात येते जे सॉल्व्ह करताना. ओके, वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल. क्लिअर? नाव सी, फर्स्ट ऑफ ऑल वी विल रीड द क्वेश्चन व्हॉट दे हॅव गिवन. ओके, अँड व्हॉट दे आर आस्किंग टू फाइंड. बघा, 3 लिक्विड्स ऑफ डेन्सिटीज ρ1, ρ2 अँड ρ3 विथ डेन्सिटीमधलं रिलेशन दिलेलं आहे की द डेन्सिटी ऑफ फर्स्ट लिक्विड इज ग्रेटर दॅन द सेकंड वन अँड द सेकंड वन इज ग्रेटर दॅन द थर्ड वन हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन. ठीक आहे, 3 प्रकारचे लिक्विड आहे, तिघांच्या डेन्सिटी दिल्या आहे आणि तिघांच्या डेन्सिटीमधलं रिलेशन दिलं आहे. एक गोष्ट कॉमन आहे सगळ्यांमध्ये, सरफेस टेन्शन कसं आहे, कॉमन, काही हरकत नाही. राईज टू द सेम हाईट. ठीक आहे, समजा तिन्ही लिक्विड, समजा आपण कॅपिलरी ट्यूबमध्ये हे केलं, समजा 3 लिक्विडचे कंटेनर घेतले. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट वन, दिस इज द सेकंड वन अँड दिस इज द थर्ड वन. डेन्सिटी इज ρ1, ρ2, ρ3 अँड द रिलेशन बिटवीन इज द डेन्सिटी इज ρ1 इज ग्रेटर दॅन ρ2 अँड ग्रेटर दॅन ρ3 हॅव्हिंग द सेम सरफेस टेन्शन. तिघांचं सरफेस टेन्शन कसं आहे, सेम. याच्यामध्ये समजा जर आपण कॅपिलरी ट्यूब जर डीप केली तर जी काय हाईट राईज होते तिघांमध्ये पण. ओके, इथं समजा कॅपिलरी ट्यूब जर डीप केले आपण, कॅपिलरी ट्यूब एखाद्या लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर जो काही लिक्विड आहे तो काही नाही काही हाईटनं राईज होतो, तर सेम हाईटनं राईज होते. याचा अर्थ काय, एच कसा आहे, सेम. तिघांमध्ये हाईट आणि सरफेस टेन्शन कसं आहे, सेम. ठीक आहे, राईज टू द सेम हाईट इन 3 आयडेंटिकल कॅपिलरीज. आणि तिन्ही कॅपिलरी ट्यूब्स कशा, आयडेंटिकल. याचा अर्थ सगळ्यांमध्ये रेडियस पण कसा आहे, कॉमन. याची रेडियस कसा आहे, सेम. आणि हाईट आणि हाईट कसा आहे, सेम. म्हणजे सरफेस टेन्शन, रेडियस आणि हाईट तिन्ही याचं कसं आहे, सेम. आयडेंटिकल कॅपिलरी आहे की आयडेंटिकल कॅपिलरीजचा अर्थ असतो की त्यांची तिघांची रेडियस कशी आहे, सेम. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, पहिल्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन बिटवीन द कॅपिलरी ट्यूब अँड दॅट लिक्विड इज θ1, सेकंडमध्ये θ2 आणि θ3. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणतं रिलेशन उभे करते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्या लक्षात. ओके, बघा, आता आपल्याला सुरुवातीला कॅपिलरी ट्यूब डीप केल्यानंतर त्याच्यात जो काही राईज होतो तो हाईटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, 2t cos θ डिवायडेड बाय ρrg. याच्या लक्षात. बघा, आता या फॉर्म्युल्यावरून एक रिलेशन ठेवलं होतं. बघा, हाईट, सरफेस टेन्शन, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, जी तर कसं राहते, जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहोत तोपर्यंत जी कसं राहते, कॉन्स्टंट. आर पण कसं आहे, सेम. टी पण कसं आहे, सेम. एच पण कसं आहे, सेम. ओके, याचा अर्थ बघा, याचा अर्थ cos θ डिवाइडेड बाय रो इक्वल्स टू काय निघाला, कॉन्स्टंट. याच्या लक्षात. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे. एच कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे आणि टी कॉन्स्टंट आहे. टी तिघांसाठी कॉन्स्टंट आहे. शिल्लक करायला cos θ आणि डेन्सिटी. मग ह्या सगळ्या कॉन्स्टंटचं जर आपण जे काही मल्टिप्लिकेशन हे जे काही सगळं केलं आपण तर ती व्हॅल्यू कशी येणार आहे, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे cos θ डिवायडेड बाय डेन्सिटी इक्वल्स टू व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे आपण तिन्ही लिक्विडसाठी असं लिहू शकतो का, cos θ1 डिवायडेड बाय ρ1 इक्वल्स टू cos θ2 डिवायडेड बाय ρ2 इक्वल्स टू cos θ3 डिवायडेड बाय ρ3. याच्या लक्षात. ओके, तिन्ही लिक्विडसाठी कॉस ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ दॅट करस्पॉन्डिंग लिक्विड कसं आहे, कॉन्स्टंट. म्हणजे तिन्ही लिक्विडसाठी कसं आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे, बघा हे त्या लक्षात. ओके, या स्टेटमेंटवर ना cos θ डिवायडेड बाय डेन्सिटी इक्वल्स टू कॉन्स्टंटवरून आपण हे लिहू शकतो, cos θ1 अपॉन ρ1 इक्वल्स टू cos θ2 अपॉन ρ2 इक्वल्स टू cos θ3 अपॉन ρ3. ठीक आहे, आणि ही पूर्ण जी काही टर्म आहे कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आणि आपल्याला एक रिलेशन दिलं आहे की ρ1 इज ग्रेटर दॅन ρ2 इज ग्रेटर दॅन ρ3. त्याच्यासाठी मग आपण cos θ साठी लिहू शकतो cos θ1 इज ग्रेटर दॅन cos θ2 इज ग्रेटर दॅन cos θ3. याच्या लक्षात. कारण की डेन्सिटी आणि याच्यात कसं रिलेशन आहे, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे याची जर व्हॅल्यू वाढत चालली तर cos θ ची पण व्हॅल्यू कशी वाढत जाणार. ठीक आहे, बघा आता. ओके, बघा इथं मी लिहिलेलेच आहे. बघा, cos 0 ची व्हॅल्यू 1, cos 90 ची व्हॅल्यू 0.
जेवढा अँगल कमी तेवढी व्हॅल्यू जास्त, जेवढा अँगल जास्त तेवढी व्हॅल्यू कमी. याचा अर्थ काय, याचा अर्थ का बघा, cos θ1 ची व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त आहे, याचा अर्थ θ2 याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे θ1 इज लेस दॅन θ2 लेस दॅन θ3. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये रिलेशन झालं. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठनं कुठं व्हॅल्यू येतो, कुठून कुठं व्हॅल्यू येतो, 0 पासनं कुठपर्यंत π/2 पर्यंत. याच्या पुढे राहतो का अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, नाही. एक तर 0 नाही तर मॅक्सिमम किती π/2. तर फॉर ऑप्शन बघा कोणता ऑप्शन मॅच होते, बघा इथं 3rd नंबरचा ऑप्शन मॅच होते. 0 लेस दॅन θ1 लेस दॅन θ2 लेस दॅन θ3 आणि लेस दॅन π/2. याचं लक्षात. ओके, म्हणजे काय आहे ना की मॅनिप्युलेट करत नाही लागते क्वेश्चन. एक्झाम इझी क्वेश्चन नाही. जसा फॉर्म्युला घेतला आपल्याला रिलेट करावं लागतं आहे, फॉर्म्युला रिलेट करून आपल्याला त्या आन्सरपर्यंत पोहोचावं लागतं. द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2016. इतका इझी क्वेश्चन नव्हता, कंपॅरिझन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा क्वेश्चनमध्ये आपण मार्क आणण्याची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन राहत, अशा क्वेश्चनला तुम्हाला मेहनत करावं लागतं. आणि एक तर काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, सरळ सरळ. येतं लक्षात. ओके, सो नोट डाऊन, पॉज इट अँड नोट डाऊन. वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द सेकंड वन. बघा आता त्यानंतर सेकंड क्वेश्चनच्या आपण न्यूमेरिकलकडे वळूया. Solution for the second numerical. A soap bubble of a radius 1 cm is formed inside another soap bubble of a radius of 2 cm. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, एक 2 सेंटीमीटर रेडियसचा एक सोप बबल होता, याच्या आतमध्ये एक सोप बबल होता, त्याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर आहे. याच्या लक्षात, एकदम सिंपल. याच्या लक्षात. ओके, म्हणजे जो सुरुवातीला होता समजा याची रेडियस R1 आणि याची रेडियस R2. ठीक आहे, आपल्याला जो काही मोठा सोप बबल आहे त्याची रेडियस आपल्याला 2 सेंटीमीटर दिला आहे आणि त्या मोठ्या सोप बबलच्या आतमध्ये जो काही बबल फॉर्म झाला त्याची आपल्याला 1 सेंटीमीटर. आपल्याला विचारलं बघा, त्यांनी काय विचारलं, द रेडियस ऑफ अनादर सोप बबल. ठीक आहे, मोठ्याची which has the same pressure difference as that between the inside of the smaller and outside of the larger soap bubble in meter. जे काही रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचे ते मीटरमध्ये फाइंड आउट करायचा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा, प्रेशर इनसाइड द बबल किती राहतो, 4T/R. बघा ह्या म्हणजे फॉर्म्युलावर आपला अगोदरच क्वेश्चन झाला आहे. एअर बबलसाठी 2T/R राहतं, सोप बबलसाठी किती राहते, प्रेशर इनसाइड द बबल 4T/R. ठीक आहे, बघा एकदम सिंपल आहे. बघा बघा, पहिल्या बबलसाठी प्रेशर इनसाइड द फर्स्ट बबल किती लिहू आपण, 40/R2. ठीक आहे, सेकंडसाठी याला R1 म्हणा R2 म्हणा काही हरकत नाही. ठीक आहे, याला R1 म्हटलं. त्याच्यानंतर प्रेशर इनसाइड द सेकंड बबल किती राहिलं पाहिजे, 4T/R2. हे लक्षात येत आहे ना. ओके, पहिल्या बबलचा आतमधला प्रेशर, सेकंड बबलचा आतमधला प्रेशर. ठीक आहे, आता जर टोटल प्रेशर डिफरन्स जर काढायचा असेल तर मी काय करू शकतो, ΔP1 प्लस ΔP2 दोन्ही याचा प्रेशर डिफरन्स काय होणार, ॲड होणार. ठीक आहे, मग याचं व्हॅल्यू काय, प्रेशर इनसाइड द बबल काय लिहू शकतो, दोघांचं मिळून जे काही प्रेशर डिफरन्स आतमध्ये तयार झालं तर काय लिहू शकतो, 4T/R. पहिल्यासाठी 4T/R1, दुसऱ्यासाठी 4T/R2. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द रेडियस. आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, रेडियस ऑफ ॲट अनदर बबल. एकदम सिंपल. 40 कॉमन निघतो, 40 झाला कॅन्सल. ठीक आहे, शिल्लक किती राहिला, 1/R इक्वल्स टू बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, R2 प्लस R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इंटू आपल्याला पाहिजे R. टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड, देअरफॉर R बिकम्स R1 R2 अपॉन R1 प्लस R2. झालं, तुम्हाला रेडियस दिलेला आहे त्याची व्हॅल्यू टाका आणि यू विल गेट द सोल्युशन. बघा R1 इज किती दिला आहे तुम्हाला, 1 सेंटीमीटर. मीटरमध्ये करा. ओके, किंवा हां मीटरमध्ये करून घ्या. ठीक आहे, 1 × 10⁻² इंटू 2 × 10⁻². चला काय हरकत नाही, 1 × 10⁻² प्लस 2 × 10⁻². ठीक आहे, चला बघा, बे 2 × 10⁻² इंटू 10⁻². बघा मी याच्यासाठी सेपरेट लिहून राहिलो 10⁻². कारण की बघा खालून 10⁻² काय निघाला, कॉमन. ओके, 1 + 2 किती झाला, 3. त्या लक्षात आपण वर 10⁻² ठेवण्याचं एकच रिझन होतं की खाली 10⁻² कॉमन निघतो आणि मग हा याच्यासोबत काय झाला आता कॅन्सल. मग काय शिल्लक राहिलं, 2/3 × 10⁻². 2/3 जर आपण केलं तर रिकरन्स येते 0.66. ठीक आहे, रिकरन्स चालतच जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याला असं लिहू शकतो
ठीक आहे नाही. याला आपण असं लिहू 6.67 इंटू 10⁻³ घ्यायचं ना. ऑप्शनमध्ये बघून घ्या. बघा ऑप्शनमध्ये फक्त एकच ऑप्शन दिसतो आपल्याला 6.67 10⁻³ आणि त्यांनी आपल्याला जे काही रेडियस फाइंड आउट करायला सांगितली ती मीटरमध्ये फाइंड आउट करायचं. डिफरन्स आहेत ते 2.3 जर घेतलं 0. नंतर 6 काय होतं रिपीट होतं. त्याच्यामुळे आपण 6 न ठेवता दुसऱ्या प्लेसवर काय ठेवून देतो पॉईंट नंतर 7 ठेवून देतो. ओके हे एकदम सिम्पल आहे. डुमरी आहे. ओके हे एनीबडी कॅन डू इट. फक्त हे एवढं महत्त्वाचं होतं. याचं लक्षात प्रेशर भले जर सिम्पल राहिला प्रेशर इनसाइड दॅट सोड बबल 40/R जरी फॉर्म्युला राहिला तरी फॉर्म्युला कसा मॅन्युप्युलेट करून आपण कसं फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकते हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. याचं लक्षात. बघा तुम्हाला जर उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅक्सिमम जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.